वसई शहर महानगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीकडून उमेदवारांच्या जागा वाटपावरून वाद निर्माण झाला होता आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आणि भाजपाचे उमेदवार हे आमने सामने आहेत। या विषयावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत बोईसर विधानसभेचे आमदार विलास तरे आहेत। सर, काय सांगणार? हे शिंदे गटाच्या विरोधामध्ये कुठेतरी षडयंत्र केले जाते भारतीय जनता पार्टीकडून? असं सांगता येणार नाही, परंतु ज्या 88 जागा ह्या भारतीय जनता पार्टीला च्या वाट्याला आल्या होत्या 115 मधून आणि 27 जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्या होत्या, परंतु वसई विरारच्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाकडून थोडीशी गडबड झाल्याचं मला संशय आहे। कारण की आम्ही 27च एबी फॉर्म दिले आणि त्यांनी एक्स्ट्रा 7 एबी फॉर्म दिले, ते पण आमच्याच सीटवर टाकण्यासाठी। तर तिथे आम्हाला त्या सीट काढत असताना तिथे महायुतीचे त्यांचे भारतीय जनता पार्टीला पण तो मोठा फटका आहे बोईसर विधानसभेमध्ये, कारण की तो पॅनल चालत नाही, त्याच्यामुळे ती मोठी अडचण झालेली आहे। तर नक्कीच मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या वसई विरार नेतृत्वात थोडं चुकी झालेली आहे, त्यांनी ती चुकी सुधारवली आणि 24 तासाच्या आतमध्ये जर त्यांच्यावर कारवाई झाली, ते 7 ज्यांना एबी फॉर्म दिलेला आहे आणि ज्यांनी बगावत केलेली आहे त्यांच्यावर कारवाई झाली तर नक्कीच पॅनल एक स्ट्रॉंग होईल आणि सर्वच्या सर्व सीटा इथे निवडून येण्यासाठी एक सुकर मार्ग होईल। पण सर, जर जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला होता, परंतु हेवी फॉर्म जे आहे ते जास्त का दिले भारतीय जनता पार्टीने? तुम्ही देखील जास्त फॉर्म देऊ शकला असतं। आमच्याकडे जास्त एबी फॉर्म होते, परंतु एकही, कारण की आम्ही शिवसेनाचे आहे, प्राण जाय पण वचन नाही जाय। आम्ही 27 एबी फॉर्म दिले, 28वा एबी फॉर्म आमच्याकडून सोडला नाही। 1 नंबरला जिथे 4चा पॅनल आहे तिथे आमचे कार्यकर्ते खूप नाराज होते, तालुका प्रमुख तिथे होता आमचा शिवसेनेतला। ते नाराज झाल्यानंतर त्यांनी 4 अपक्ष फॉर्म भरल्यानंतर एकी सीट नाही मिळाल्यानंतर, परंतु पक्षादेश आल्यानंतर ते अपक्ष फॉर्म सुद्धा त्यांनी मागे घेतले। म्हणजे आम्ही युती धर्म प्रामाणिकपणे पाळलेला आहे, परंतु हे एबी फॉर्म 7 दिलेले आहेत ते यांना करता येत नाही। मग मी असं समजाय की वसई विरार चे भारतीय जनता पार्टीचं जे नेतृत्व आहे ते कुठे कमकुवत आहे का, कसं काय त्यांचे कार्यकर्ते ऐकत नाहीत? तर काय आता पुढचं पाऊल काय असेल आपलं? पुढचं पाऊल काय नाही, ज्या महायुतीच्या जास्तीत जास्त जागा आहेत त्या आम्हाला निवडून आणायच्या आणि महायुतीचाच महानगरपालिकेवर भगवा फडकवायचा आहे। सर, प्रभाग क्रमांक 16 मध्ये मात्र 3+1चा फॉर्म्युला ठरला होता महायुतीमध्ये, परंतु भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी 4ही उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या निशाणीवरती दिलेले आहेत। आता विषय तिथला जो आहे 16चा, मला वाटतं तिथे आता मग मी नालासोपारा विधानसभेचं तेवढं मला माहिती नाही, ते निलेश तेंडुलकर पाहत होते तिकडचं, परंतु तसं केलं असेल तर ते कुठेतरी चुकीचं दिसतंय। पण बोईसर विधानसभा पूर्ण वसई विरारच्या भारतीय जनता पार्टीने कमकुवत करण्याचं काम केलेलं आहे, त्याच्यामुळे हे पॅनल डॅमेज झालेलं आहे। जर या 24 तासाच्या आतमध्ये त्यांनी कारवाई नाही केली तर मला खूप महायुतीचा पॅनल निवडून आणण्यासाठी कसरत करावी लागेल। मुद्दामून केले वाटते मला तर असाच संशय आहे। जर यांनी याच्यावरती कारवाई केली नाही तर काय पुढचं पाऊल काय असेल आपलं? पुढचं पाऊल तेच असणार, काही इथे मला मेहनत घ्यावी लागेल निवडून आणण्यासाठी महायुतीचा पॅनल, कारण की आम्ही पाऊल कुठले उचलू शकतो, परंतु आम्हाला पक्षाचा आदेश आहे की आपल्याला महायुतीचा महापौर बसवायचा आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही कामाला लागलेलो आहोत। सर, आपण युती धर्म पाळलाय, परंतु भारतीय जनता पार्टीकडून युती धर्म पाळण्यात आला नाही, याकडे कसं पाहाल? आम्ही युती धर्म पाळलाय, त्यांनी बऱ्याच ठिकाणी तसं केलेलं आहे, परंतु हे जे केलेलं आहे ना युती धर्म पाळण्याचा त्यांना संदेह आहे। इथे जे एबी फॉर्म दिलेले आहेत त्यांच्यावर त्यांनी कारवाई करावी तात्काळ। याचा फटका कुठेतरी इतर पक्षांना फायदा मिळू शकतो? ह्याचा फटका फक्त आणि फक्त महायुतीलाच आहे, त्यांच्यावर कारवाई नाही झाली तर तो फटका आहे आम्हाला। निश्चितच आपण जर बघितलं असेल तर भारतीय जनता पार्टीकडून युतीच्या फॉर्म्युल्यावरती निर्णय घ्यावा आणि याच्यावरती कारवाई करावी असं देखील म्हणणं आमदार विलास तरे यांनी मांडलेलं आहे। संदीप गायकवाड, APS मराठी, वसई।